तुम्हाला लोणी कसं काढायचं ते तोंडानं काढून दाखवलं. हो, ते कुकर कसं शिट्ट्या देत, लोणी कसं निघतं, हे सगळे आवाज काढून दाखवतात महाराज. अलग लक्षात. ऐका, जर लोणी शुद्ध हाताला लागायचं असेल तर त्याला मंथनाची गरज आहे. गरज मंथनाची आहे. मौली ज्ञानोबराय म्हणतात, समाजातले चांगले विचार आपल्या समोर यावं असं वाटत असेल, समाजातली प्रत्येक चांगली वस्तू आपल्या आठवून घडावी असं जर प्रत्येकाला वाटत असेल, ऐका ऐका, सद्बुद्धीला प्राप्त करण्यासाठी अनंत जन्माचे सायास करावे लागतात महाराज. सायास करावे लागतात. असं विनासायानं काहीच प्राप्त होत नाही. काहीच प्राप्त होत नाही. तुम्हाला चांगलं नोकरी लागावी, आपण चांगल्या पदावर विराजमान व्हावं असं जर वाटत असेल तर तुम्हाला शिक्षणही तसं चांगलं करावं लागेल ना. तर नोकरी कोणालाही मिळते नाही, नाही मिळत. हे जसं चांगलं करण्यासाठी अभ्यास आहे, तसं आयुष्यात सगळं चांगलं घडवण्यासाठी परमार्थ आहे. परमार्थ थोताट नाहीये महाराज. परमार्थ वेळ घालवायचं साधन नाहीये महाराज. परमार्थ मनोरंजनाचं साधन नाहीये महाराज. काही मंडळी वेळ देतात का घरची कामं सगळी तुम्ही बाजूला ठेवून 2-2, 3-3 महिने चंदा गोळा करण्यासाठी म्हणा, इथले परिश्रम घेण्यासाठी म्हणा, हे का करता तुम्ही सगळं? काय करत? समाजाला चांगल्या विचाराची नितांत गरज आहे. नितांत गरज आहे. हो, म्हणून कीर्तन करायची आहे, म्हणून सप्ताह करायचे, म्हणून पारायण करायचे, म्हणून कथा करायच्या. संसारासाठी कोणी झटतं? ऐका, संसारासाठी कोणी झटतं रात्रंदिवस? ज्ञानोबराय बोलतात, सायास करीसी प्रपंच दिन निसी. दिन आणि निसी. दिन म्हणजे दिवस, निसी म्हणजे रात्र. दिवसपाळीचंही काम करावं लागतं. आमच्या तरुण युवकांना रात्रपाळीचंही काम करावं लागतं. बरोबर आहे का? ज्ञानोबरायला हे 750 वर्षापूर्वी माहित होतं. प्रपंचासाठी माणसं. बंद करा मोबाईल, बंद करा, नाहीतर सायलेंट करा मोबाईल सगळं. माऊली ज्ञानोबरायला 750 वर्षापूर्वी माहिती होतं की इथून पुढे येणाऱ्या समाजाला रात्रंदिवस काम कष्ट करावे लागणार आहे. रात्रंदिवस करा, अवश्य करा, अवश्य करा. मी आणखीन एक बोलतो कीर्तनामध्ये, हे कोणी म्हणणार नाही पण मी बोलतो, ऐका. ज्याला चांगला प्रपंच करता येतो ना, त्यालाच खरा परमार्थ करता येतो. शब्दाकडे चिंतन करा. ज्याला चांगला संसार करता येतो त्याला खरा परमार्थ करता येतो. ज्याला चांगला प्रपंच करता येत नाही त्याला खरा परमार्थ करता येत नाही. देखाव्याचा परमार्थ असतो. मोहे दास खरा परी झालासी नांगोळा, महाराज म्हणतात. हे चलत असेल तर मग हे काढून ठेवा. चालतंय ना? हे चलायले ना? चालणार. हा, एक मिनिट. आपलं चिंतन याप्रमाणे चाललेलं आहे. ज्याला खरा परमार्थ करताय, अलग लक्षात, त्यांनी चांगल्या प्रपंचाच्या बाबतीमध्ये सतर्क असलं पाहिजे. मी आणखीन एक वाक्य बोलतो. ज्याला संसारातल्या मुलाबाळांचं कर्तव्य कळालं नाही, ज्याला आपल्या आई वडिलांची सेवा करायचं सौभाग्य कळालं नाही, त्याला काय परमार्थातलं प्रेम कळणार आहे? मला सांगा ना. त्याला काय परमार्थातलं प्रेम कळणार आहे? अरे, ज्या आईनं जन्म दिला, जिनं 9 महिने 9 दिवस उदरात वागवलं, जिनं रक्ताचं दूध करून पाजलं, जिनं तळहाताचा पाळणा केला, हाडाचं काढं केलं बाबांनी आपलं, ज्याला कर्मच कळालं नाही त्याला उपासना काय कळेल? ज्याला उपासनाच कळाली नाही त्याला ज्ञान काय कळेल महाराज? म्हणून ज्ञानेश्वरी मध्ये प्रारंभिक कर्म उपासना सांगितली आहे. 1 अध्यायापासून 6व्या अध्यायापर्यंत कर्माची उपासना आहे. 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत उपासना योग आहे, भक्ती योग आहे. त्याला शास्त्रामध्ये भक्ती योग म्हणतात. आणि 13व्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत ज्ञान योग आहे. ज्ञानाची उपासना ज्याला करायचंय त्यानं उपासना मार्गातून, भक्तीच्या मार्गातून जायचं, परंतु कर्माला त्यागायचं नाही. यांनी कर्म त्यागलं ते अडकले बाबा. कर्मे काही सकळे ज्ञानोबा आहे, परी कर्म बंधाना तळे. किंवा जळीत जळीने लिंबे पद्मपत्र, कमळाचं फूल पाण्यात तयार होतं,
पण पाण्याचा एकही थेंब मागायला लागू देत नाही ते पानकमळाचं. आलं लक्षात? तसं राहायचंय संसारात पण करायचंय परमार्थ. आलं लक्षात? प्रपंचात राहून ज्याला परमार्थ करता येतो, भगवान परमात्मा म्हणतात तो भक्त मला अधिक आवडतो. विशेष स्तवावा ज्ञानी या चौथा अर्थ तो अर्थीचे निव्याजे, जिज्ञास होतो जाणावयाची लागी भजे. बरस चिंतन आहे. जाणकार कीर्तनकारांची कीर्तन गेल्या 38 वर्षात ऐकली आहे. किती वर्ष? 38 वर्ष. आणि मित्र असं म्हणेन 38 वर्षाचा पाया रचत असताना माझी सुरुवात आहे रामंतापूर मधून. परममित्र परमस्नेही वैकुंठवासी खांडेकर साहेबांना आजही आम्ही विसरू शकत नाही. त्याचे साक्षीदार जाधव साहेब आहे. पहिल्या वर्षी आलो होतो मी सत्यनारायण मंदिरला, आठवते का? भगवान पंढरीश परमात्म्याची मूर्ती बांधून ठेवली होती महाराज. कशी होती? बांधून ठेवली. कधी खुलं करणार या देवाला? कधी बसवणार? कधी खुलं करणार? कधी बसवणार? पण तुमच्या सगळ्याच्या हृदयामध्ये भगवंताने प्रेरणा दिली, मला असं ठेवू नका, मला मोकळं करा, मला मोकळं करा. तुमच्या प्रभाताई असतील, त्यांच्या सख्या असतील, सगळ्या तुम्ही सगळ्यांनी हे श्रेय हातावर घेतलं म्हणून आज भगवान परमात्मा विराजमान आहे. देव वैसले सिंहासनी आल्या या चक्का पुरे धनी, एकाच्या काय वाडे पण उगवी बहुतांचे गोळे. माणूस एक निमित्त असतो पण सगळ्या भक्तांना दर्शनाचं भाग्य तुम्ही घडवून देता. भगवंताच्या दर्शनाचं भाग्य इतरांना घडवून दिलं की त्याचं अर्ध पुण्य करणाऱ्याला असतं. आणि म्हणून हा भक्तीचा लावलेला वेल याच्यावरती मला वाटतंय पांडुरंग स्वामी मंदिर समिती, छत्रपती शिवाजी महाराज युवा जागरूक समिती आणि तसेच पंचक्रोशीतील सर्व भावी भक्त, गुरुभक्त, हरिभक्त आपल्या सर्वांच्या पाठीशी असलेली सद्गुरूंची प्रेरणा, सद्गुरू माऊलींचा आशीर्वाद, आपापले सद्गुरू कोणी या सद्गुरू माऊलींचा कृपा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे म्हणून हे सगळे कार्य तुम्ही आम्ही करू शकतोय. अन्यथा करणारे आपण कोण आहे? कोण आहे आपण? कोणी नाही. अलग लक्ष. आणि म्हणून हा लावलेला वटवृक्ष प्रारंभी बीजांकुर लहान असतो. जगद्गुरु तुकोबारायचा एक अभंग आठवला मला. हरिनाम वेली पावली विस्तार. महाराजांचा अभंग आहे तुकोबारायचा. हरिनाम वेली पावली विस्तार, फळी पुष्पी भार ओल्हावली, तेथे माझ्या मना होय पक्षीराज, आणि साधावया काज तृप्तीच्या. हरिनामाचं लावलेलं रोपट, याला आलेली वेली आणि त्या वेलीला लागलेली फुलं, त्या फुलांना लागलेली फळं लावायचं काम अत्यंतिक कष्टातून तुम्ही केलंय. पण या वेलीला लागलेली फुलं आणि फळं जी आहेत ना, जी फुलं आहेत, चला आपणही परमार्थात चाललाय काहीतरी आनंद घेऊया म्हणणारी फुलं, बघूयात काहीतरी आपल्याला याच्यातून मिळतंय का, अशी म्हणणारी फुलयुक्त असणारी अंतःकरणानं प्रेम घेऊन भजनात आलेली माणसं ते आणलेलं त्यांच्या हृदयातलं भक्तीचं फुल ते भगवंताच्या चरणी समर्पित करतील. पण ज्या फुलाचं रूपांतर टिकून राहिलं, कारण फुल टिकल्याशिवाय फळ लागत नाही. माझ्या शब्दाकडे चिंतन करा. फुल टिकल्याशिवाय फळ लागत नाही. आणि म्हणून ज्यांनी फुलं पिकवली आणि त्याला लागलेली जी उत्तम प्रकारची रसभरीत फळं आहेत, त्या रसभरीत फळाचा स्वाद घ्यायचं सौभाग्य इथून पुढच्या पिढीला आहे. लावणाऱ्याने कष्टातून रोपं लावली आहेत. त्या झाडाला शुद्ध अशा प्रकारचं पाणी घातलंय भक्तीचं, त्याला भक्तीचा रस ओतलाय त्याच्या बुडाशी. आणि म्हणून त्याचा विस्तार होत असताना जर झाड लावलं पण त्याच्या जर बुडाशी ओलावा नसेल, त्याला जर पाणी नसेल तर ते झाड सुकतं. काय होतं? सुकतं ते झाड. अलग लक्षात. लावणं सोपं आहे पण त्याचं संगोपन करणं फार अवघड आहे. संगोपन करत असताना शुद्ध विचाराचं शुद्ध पाणी, भक्तिप्रेम रसाचा रस आपण त्याच्या बुडाशी घालावा लागतो. आणि जोपर्यंत हा रस आपण त्याच्या बुडाशी घालत नाही, अलग लक्षात, तोपर्यंत त्याची प्रसन्नता त्या वृक्षाची वाढत नाही. आणि ज्या क्षणी वृक्षाची प्रसन्नता वाढते, वृक्ष वाढला ना, काही माणसं त्या वृक्षाच्या
सावलीला बसून त्याचा आनंद उपभोगतात. काही जण म्हणतात ज्या अर्थी सावली एवढी थंड आहे, सावली एवढी त्या ठिकाणी असणारा विश्रांती आणि समाधान देणारी आहे, तर या झाडांची फळ जर खाल्ल्याच्या नंतर त्याचा किती आनंद प्राप्त होईल. आणि म्हणून जो वटवृक्ष लावताना लावला त्याचा विस्तार त्या ठिकाणी सावली कीर्तन करायची. कशाची? शुद्ध विचाराची, शुद्ध सात्विकतेची. आणि असं कार्य ज्यावेळेला तुम्ही कराल ना, त्यावेळेला भगवान परमात्मा तुमच्या पाठीशी हात ठेवून तुमच्या पाठीमाग उभा राहतो. भिवू नकोस. स्वामी समर्थांचं वाक्य, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि ज्यांनी सत्कार्यासाठी पाऊल पुढे ठेवला, देव त्याच्या पायाखालचे काटे काढून घेतो. लक्षात आलं तुमच्या? म्हणून दाखवू प्रमाण सप्ताह. तू काय बघतोस आमचं? काय बघतोस? आमचा बघणारा वरी समर्थ आहे, काढून टाकतो महाराज. तू काटे ठेवले नाही. आलं का? आणि म्हणून काटे बाजूला निघाले की भगवान परमात्मा त्याच्यासाठी रस्ता मोकळा करतो. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. मी जर अशीच प्रस्तावना करत बसलो आणि काला सांगायचा जर माग ठेवला, तुम्ही 2 ते 3 तास प्रस्तावनाच ऐकाल याची मला खात्री आहे. कारण मी तर भागवत केलंय ना. मी मंडपातून उठत नाही याची मला खात्री आहे. म्हणून प्रस्तावनेला इथंच थांबवतो. आता लावलेला हा वटवृक्ष आहे. या वटवृक्षाची फळं आपल्याला खायची आहेत. या वटवृक्षाच्या छायेला आपल्याला विश्रांती घ्यायची आहे. काय घ्यायची आहे? विश्रांती घ्यायची आहे. विश्रांती पावलो सांभाळा उदरी, वाढले अंतरी प्रेम सुख. प्रपंच आणि घर अब्जो रुपयाचं असेल, अब्जो रुपयाचं
विठ्ठल विठ्ठल